दूध विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ झाली आहे। दूध उत्पादक शेतकरी मात्र दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत। सध्या शेतकऱ्यांना दुधाला सुमारे 39 रुपये दर मिळतोय। दूध उत्पादकांची दुधाला 50 रुपये प्रति लिटर दर देण्याची मागणी आहे। विक्री दर वाढतोय, मग उत्पादकांच्या दरात वाढ कधी होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। पशुखाद्याच्या दरात महिन्याभरात 15% वाढ झाली आहे। ग्राहकांना दूध आता आणखी महाग मिळणार असून दूध विक्री दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली। मात्र दुसरीकडे दूध उत्पादक शेतकरी अजूनही दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत। पिशवीबंद जे दूध आहे त्याच्यामध्ये गाईचं असेल म्हशीचं असेल त्याला 2 रुपयांनी भाववाढ करण्याचा निर्णय ग्राहकांसाठी घेण्यात आलेला आहे। कसं बघता या? कमीत कमी याचे दुधाचे दर हे 50च्या आसपास 1 रुपया इकडे तिकडे झाला। 50 पर्यंत गेल्यानंतर जसं ही मेळ बसला जाईल, खुराक डॉक्टर काही एकाचा चारा असतो काय कंटिन्यू, आता दुष्काळ पडलाय, घरचा चारा नाही शिल्लक, बाजारातून ऊस इतर चारा आम्हाला विकत घ्यावा लागतो, त्यासाठी पैसे जास्त मोजावे लागतात आणि त्या प्रमाणात दुधाचे तेवढे पैसे होत नाहीत। यासाठी सरकारने आम्हाला दुधाचे दर वाढवून देण्यात यावे ही आमची विनंती आहे शेतकऱ्यांची। नगर जिल्ह्यात 39 रुपये रेट, पुणे जिल्ह्यात 41 रुपये, असं वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे दर भेटतात। तरी कमीत कमी गाईच्या दुधाला 50 रुपये दर मिळाला तरच हा व्यवसाय टिकू शकतो। आमचे मुख्यमंत्री व दुग्ध विकास मंत्री यांना एक विनंती आहे की सरकारने एक तज्ज्ञ लोकांची समिती नेमून त्याच्यात शेतकरी पण घेतले पाहिजे व दूध संकलन करणाऱ्यांचे प्रतिनिधी घेऊन एक कमिटी स्थापन करून त्याच्यावर दुधाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळून सरकारने ठरवून दिला पाहिजे व तो शेतकऱ्याला देणे कायद्याने बंधनकारक केलं पाहिजे। वास्तविक पाहता हे शेतकऱ्याला हे दूध परवडतच नाहीये। हे 2 रुपये जे पिशवीवाल्यांना वाढले हे थेट आपले शेतकऱ्यापर्यंत आले पाहिजे, तेव्हा कुठेतरी हा जो तमिळचा कार्यक्रम हा शेतकऱ्यापर्यंत समाधानकारक होईल असं मला वाटतं। मागील 1 महिन्यामध्ये 15 ते 20% खाद्याचे भाव वाढलेले आहे आणि त्यामुळे दुधाला देखील तेवढाच भाव मिळावा अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून होताना दिसत आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर।